नमस्कार मैत्रिणींनो, स्वादिष्ट चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत। पण बऱ्याचशा महिला असं त्यांना कंटाळा येतो, बोलतात खूप वेळ जातो पोळ्या बनवायला। तर आज मी एक सोपी पद्धत सांगणार आहे की स्टेप बाय स्टेपनी केल्या ना तुमच्या पोळ्या पटापट होणार। चला तर मग डाळ घेऊया, तिला स्वच्छ धुवून घेऊया। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। मग चांगलं पाणी घ्यायचं आणि कुकरला शिट्ट्या लावायला ठेवायचं। एक शिट्टी द्यायची आणि कमी गॅस करून ठेवायचा, म्हणजे डाळ बरोबर शिजते, ना गाळ होत ना काय होत। डाळ शिजते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। त्यासाठी मी कांदा घेतला आहे, खोबरं घेतलं आहे, चांगलं बारीक चिरून घेऊया। आता आपण धणे घेऊया आणि काही खडे मसाले घेऊया। तुमच्या घरात काय अवेलेबल असेल ते तुम्ही घ्या। आपण जे वर्षभराचे ठेवणीचे मसाले बनवून ठेवतो ना, त्याची चव आणि याची चव मध्ये खूप फरक येतो। हे आपण फ्रेश मसाले घेऊन दळणार आहोत, मिरची पासून सगळं घेणार आहोत आणि दळणार आहोत, त्यामुळे ह्याची टेस्ट खूप छान लागते। तुम्हीही एकदा असं ट्राय करून बघा, खूप छान लागते। हे अशा प्रकारे आपण आता मसाला काढला आहे। थोडासा जिरा पण घेऊया आणि मिरच्या घेऊया। आता तुम्हाला जशा तिखट चालतं तसंच मिरच्या घ्या। काश्मीरी मिरची कलर येण्यासाठी घेऊया। आता आपण हा मसाला भाजून घेऊया। तव्यामध्ये थोडासा 1 चमचा भर तांदूळ घेऊया, त्यालाही परतून घेऊया चांगले। ही आमच्या आईची पद्धत आहे, ह्याच्याने जरा चांगली होते आमटी। थोडासा दाटसरपणा येण्यासाठी वापरतात, तांदूळ आणि चणा डाळ वापरतात। आता चणा डाळही आपण भाजून घेऊया। थोडंसं तेल टाकायचं त्याला, कारण चणा डाळ थोडीशी जड जाते भाजायला। तेल टाकलं की पटकन होते भाजून। चांगली तिलाही खरपूस भाजून घ्यायची, ह्याच्याने आमटी चांगली होते। ही जुनी पद्धत आहे ऍक्च्युली, पण याच्याने टेस्टही चांगली येते। आता त्यामध्ये तेल घेऊया आणि कांदा परतायला घेऊया। कांदा परतून घेऊया। आता थोडासा लालसर होईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा। प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी असते। आता ही माझी पद्धत आहे, तुम्हाला आवडते का नक्की सांगा मला, कमेंट्स मध्ये नक्की मला कळवा ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते। आता कांदा चांगला परतून घेऊया। लाल झाला कांदा की त्यामध्ये खोबरं घालूया। खोबऱ्यालाही जराशी लालसर कलर यायला पाहिजे। खोबऱ्याला लाल कलर आला की मिरच्याही परतून घेऊया आपण त्यामध्ये। जास्त वेळ नाही लागणार, पटापट होऊन जातात मिरच्या। पटपट हलवून घ्यायचं की त्यामध्ये गरम मसाला टाकायचा जो आपण काढलाय तो। हा बघा, हा गरम मसाला आपण टाकून घेऊया। त्यालाही जास्त वेळ लागत नाही, अगदी 2-3 सेकंदात। तवा पण गरमच असतोय, त्याच्यामुळे ते पटकन होणार। सगळ्या गोष्टी अशा एकसारख्या हलवून आपण आता ते काढून थंड व्हायला ठेवूया। सगळं एकत्र काढून घेऊया। आणि आता हे आपण थंड करायला ठेवूया। आता आपण लसूण घेऊया आणि कोथिंबीर घेऊया। आता हे संपूर्ण मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि छान बारीक दळून घेऊया। तांदूळ, चणा डाळ सगळं एकत्र जाऊन द्यायचं मिक्सर मध्ये आणि छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची। ही बघा,
हा आपला मसाला तयार झाला. तोपर्यंत आपण बघूया आता आपला कुकर झालाय का आणि डाळ कशी शिजली ते. हे बघा, आपल्याला पाहिजे तशीच डाळ झालेली आहे. नाही गाळ झालाय नाही काय. हे बघा, परफेक्ट आहे. आता आपण ह्याचं पाणी गाळून घेऊया. पूर्ण पाणी आहे तेवढं गाळून घ्यायचं. ते आपण आमटीसाठी वापरणार आहोत. हे बघा, ह्याच पाण्याची आमटी असते. थोडंसं डाळ पण घेऊया त्याच्यामध्ये, म्हणजे आमटीमध्ये थोडी थोडी डाळ आलेली पण छान लागते. हे आपण आता बाजूला ठेवूया आणि पुरणाची तयारी करूया. गॅस चालू करून त्याच्यातलं काय एक्स्ट्रा पाणी राहिलेलं असेल ते जाईल. तोपर्यंत आपण गूळ कापून घेऊया. बारीक केल्यावर पटकन तो विरघळला जातो. आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया आणि चांगला विरघळून द्यायचा. त्याला हलवून घ्यायचा चांगला आणि विरघळून द्यायचा. सतत हलवत राहायचं, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. फिरवून फिरवून घ्यायचं. हे बघा, आता गूळ पूर्ण विरघळला आहे, पण आता थोडंसं घट्ट होईपर्यंत आपण त्याला हलवत राहायचं. तोपर्यंत आपल्या इकडे सुंठ आणि वेलची पावडर करूया. चांगली बारीक टेचून घेऊया. त्याचाही फ्लेवर छान येतो मग पोळ्यांमध्ये. हे बघा, आपलं आता पुरण झालं आहे घट्टसर. आता त्यामध्ये आपण ही पावडर ऍड करूया. वेलची पावडर आणि सुंठ पावडर. थोडी थोडी मिक्स करून घेऊया. आता आपली पुरणाची डाळ ही तयार झाली आहे. हे बघा, पूर्ण सुकले आता पाणी त्याच्यामधलं. आता हे आहे पुरणाचं यंत्र. याच्यामध्ये डाळ टाकून असं फिरवलं ना, त्याच्यातनं पुरण पडतं खाली. तर ह्याचा वापर करूया आपण. गरम असतानाच करायला घ्यायचं, म्हणजे पटपट होतं. डाळ टाकून घेऊया आणि त्याच्या खाली भांड घ्यायचा, टोप घ्यायचा की ते पुरण दळलेलं त्याच्यामध्ये पडणार. छान बारीक होतं याच्यामध्ये, झटपटही होतं. अशा प्रकारे फिरवून घ्या. हे बघा, असं खाली टोपामध्ये पडणार. तर आपण सगळं आता दळून घेऊया. हे बघा, आता आपलं पुरण दळून झालेलं आहे. आता आपण पीठ मळायला घेऊया. चांगलं मऊसर असं पीठ मळून घ्यायचं आणि तेलाचा हात लावून आहे ना 10 मिनिटे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. त्याच्याने छान पोळ्या मऊ होतात. हे पीठ आपण ठेवून देऊया 10 मिनिटांसाठी. तोपर्यंत पीठ मुरतंय तोपर्यंत आपण झटपट आमटी करायला घेऊया. तर त्यासाठी मी घेतलं आहे तेल. तेलामध्ये आता मोहरी घालूया आणि कढीपत्ता घालूया. फोडणीसाठी एवढंच घेतलं आहे, कारण आपण आधीच कांदा बिंदा भाजून वाटलेला आहे. हे बघा, आता त्याच्यात डायरेक्ट दळलेला मसाला टाकूया आपण. तो चांगला परतून घ्यायचा. तोही भाजलेला होता, त्यामुळे त्यालाही वेळ लागणार नाही परतायला. वास बघा किती छान येतो आहे, मस्त. तुम्ही एकदा अशा प्रकारे मसाला करून बघा, तुम्हाला आवडेल. रेडीमेड मसाल्यापेक्षा याची चव जास्त चांगली लागते. हे बघा, मसाला परतून झाला. आता आपण ते काढलेलं पाणी होतं ना, त्याला हलवून यामध्ये घालूया, डाळीचं पाणी.
खरी आमटी या पाण्यावरच असते. हे पाणी मेन असतं आमटीसाठी. काही ठिकाणी याला कटाची आमटी बोलतात. आम्ही फक्त आमटीच बोलतो. तुम्ही काय बोलता ते मला सांगा कमेंट्स मध्ये. आता चवीप्रमाणे मीठ घालूया. ही उकळी यायला ठेवूया. उकळी आली की आपली आमटी तयार. हे बघा, पातळही नाही आणि घट्टही नाही अशी. ही बघा, आता आमटी आपली तयार झालेली आहे. तर आपण पिठाला परत थोडंसं मळून घेऊया आणि पोळ्या लाटायला घेऊया. असं गोल घेऊन त्याला मस्त कटोरी सारखं बनवून त्यामध्ये पुरण भरायचं. पुरण भरायचं भरपूर. पुरणाला कंजूसपणा नाही करायचा. भरपूर पुरण भरायचं आणि त्याला असं बंद करून टाकायचं. गोळा तयार करायचा. हातावर थोडंसं असं दाबून प्रेस करून पिठात घोळवून छान आता पोळी लाटून घेऊया आपण. हलक्या हातानेच करायचं, कारण पुरण असल्यामुळे हलक्याच हाताने लाटाव्या लागतात पोळ्या. चिटकत असेल तर पीठ लावू शकता आणि अशी छान लाटून घ्यायची. जेवढी पातळ करता येईल तेवढी करायची. छान अशी लाटून घ्यायची. एक बाजूनी शेकून झाली तर दुसऱ्या बाजूला उलटी करायची. मैत्रिणींनो, तुम्हाला आवडली का माझी रेसिपी? अशी स्टेप बाय स्टेप पद्धतीने केल्या ना तर पोळ्या करायला वेळ नाही लागत. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे बघा, आता आपण उलटी करून घेऊया. छान झाले बघा. आता तूप किंवा तेल काहीही लावून तुम्ही तिला भाजून घ्या चांगली. तुपाने चांगली चव येते पोळीला. तूप असेल तर खूपच छान. हे बघा, चांगली शेकून घेऊया आता. झाली पोळी आपली तयार. हे बघा, अशा प्रकारे आपण सगळ्या पोळ्या तयार करून घेऊया. तुम्हाला पोळ्या करायला आवडतात का मैत्रिणींनो? ते पण मला कमेंट मध्ये सांगा. हे बघा, अशा भाजून घ्यायच्या. अशी फुगली पाहिजे पोळी. अशा प्रकारे आपल्या सगळ्या पोळ्या करून झाल्या आहेत. हे बघू शकता तुम्ही, काय रंग आला आहे. काही लोक हळद वापरतात, मी नाही वापरलेली मैत्रिणींनो. ही बघा आता किती मऊ लुसलुशीत झाली आहे. दुधाबरोबर किंवा आमटी बरोबर कशीही खाऊ शकता किंवा अशीही चालते. तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.